Practice set 7.2 first question. The radii of two circular ends of frustum shaped bucket are 14 cm and 7 cm. Height of bucket is 30 cm. How many liters of water it can hold? In bracket 1 liter is equal to 1000 centimeter cube. ओके, फ्रस्टम ऑफ कोन यावर आधारित क्वेश्चन आहे. इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं एका बकेटचं कंडिशन किंवा इन्फॉर्मेशन काय दिलेले, द रेडिया ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम शेप बकेट ऑफ 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. फ्रस्टम शेप बकेट आहे. सो लेट्स से बकेट अशी काही आहे. रेडिया ऑफ टू सर्क्युलर एंड हे झालं त्याचे सर्क्युलर एंड, त्याचे रेडियसची व्हॅल्यू दिलेली 14 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. सपोज ही रेडियस आहे 14 सेंटीमीटर आणि ही रेडियस आहे 7 सेंटीमीटर. अँड हाईट ऑफ बकेट इज 30 सेंटीमीटर. ह्या बकेटची हाईट दिलेली आहे. हाईट म्हणजेच काय, हे डिस्टन्स एच. सो एचची व्हॅल्यू दिलेली आहे 30 सेंटीमीटर. आपल्याला फाईंड करायचं आहे हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. त्या बकेट ती जी बकेट आहे ती बकेट किती वॉटर होल्ड करू शकते, म्हणजेच काय त्या बकेटमध्ये किती पाणी मावू शकतं किंवा किती पाणी बसणार आहे. म्हणजे आपल्याला त्याची कपॅसिटी फाईंड करायची. म्हणजे आपल्याला त्या बकेटचं व्हॉल्यूम फाईंड करायचं आहे. अजून एक कंडिशन दिलेलं आहे 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, समजला क्वेश्चन. एक फ्रस्टम शेपमध्ये असणारे एक बकेट दिलेले आहे, रेडियसची व्हॅल्यू दिलेली, हाईट दिलेली. तर या बकेटमध्ये किती पाणी बसू शकतं किंवा आपण त्याचं व्हॉल्यूम काय आहे असं म्हणू. सो आपल्याला याचं थोडक्यात व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो सोल्युशन फ्रस्टम ऑफ कोन किंवा असं लिहू बकेट इज ऑफ दिस शेप of frustum of cone. Okay, so therefore it can hold water equal to its capacity, that is volume. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. R1 लेट्स से याला आपण बोलू R1 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, R2 is equal to 7 centimeter, capital H is equal to 30 centimeter. Now volume of frustum of cone, फॉर्म्युला काय असतो, कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच. यामध्ये फक्त रेडियसची व्हॅल्यू चेंज होते. सो 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच. रेडियस काय चेंज होते, रेडियस चेंज होते R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 R2 या टर्मने. ठीक आहे, यामध्ये आता फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहे. सो दॅट इज इक्वल टू 1/3 इंटू पाय. हाईट काय आहे 30 सेंटीमीटर. सगळ्यांचं युनिट सेंटीमीटरच आहे. R1 स्क्वेअर 14 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर 7 स्क्वेअर प्लस R1 R2 म्हणजे 14 इंटू 7. सो दॅट इज इक्वल टू डिनॉमिनेटरला असणार आहे 1, न्यूमरेटर पाय इंटू 1 इंटू 10 पाय, इनसाइड ब्रॅकेट 14 स्क्वेअर 196, 7 स्क्वेअर 49 and 14 into 7 98. 10 पाय ही ॲडिशन किती असणार आहे 196 प्लस 49 प्लस 98 343. आता आपण काय करू, पायची व्हॅल्यू पुट करूया. 343 आहे. 343 इज डिव्हिजिबल बाय 7 म्हणून आपण पायची व्हॅल्यू पुट करू 22/7. सो 10 इंटू 22/7 मल्टिप्लाइड बाय 343. 10 into 22 multiplied by 49. ठीक आहे, सो हा प्रॉडक्ट किती असणार आहे 220 मल्टिप्लाइड बाय 49. सो 220 मल्टिप्लाइड बाय 49 किंवा 22 मल्टिप्लाइड बाय 49 1078 आणि हा 0. सो 10780. व्हॉल्यूम आहे युनिट सेंटीमीटर आहे, त्यामुळे व्हॉल्यूमचं युनिट असणार सेंटीमीटर क्यूब किंवा याला आपण असंही लिहितो क्युबिक सेंटीमीटर. अँड देअरफॉर क्वेश्चन होता हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. आपल्याला लिटरमध्ये विचारलेलं, बट जे आन्सर आपल्याला मिळालं ते कशात मिळालं, सेंटीमीटर क्यूबमध्ये मिळालं. सो V is equal to 10780 centimeter cube, since 1 liter is equal to 1000
सेंटीमीटर क्यूब. तर आपल्याला काय करायचं आहे, याला फक्त सेंटीमीटर क्यूबला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. देअरफॉर V इज इक्वल टू 10780 डिवायडेड बाय 1000 liters. 1212, so 10.78 liter. This is the volume, and hence given bucket can hold 10.78 liters of water. Second question, the radii of end of frustum are 14 centimeter and 6 centimeter respectively, and its height is 6 centimeter. Find its curved surface area, total surface area and volume given pi is equal to 3.14. फ्रस्टम ऑफ कोनचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेले आहे की एंडचे जे सर्क्युलर एंड आहे किंवा फ्रस्टमचे जे सर्क्युलर एंड आहे याची रेडियाची व्हॅल्यू दिली, एक आहे 14 सेंटीमीटर, एक आहे 6 सेंटीमीटर, हाईट दिलेले आहे 6 सेंटीमीटर. तर याचा यूज करून आपल्याला कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. अगेन सिमिलर क्वेश्चन की आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला आठवायचे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. व्हॉल्यूम फाइंड करायचं. व्हॉल्यूम फाइंड करण्यासाठी आपल्याला स्लॅन्ट हाईट लागणार आहे, म्हणून आपण सगळ्यात आधी काय करूया, स्लॅन्ट हाईट इथे कॅल्क्युलेट करून घेऊया. सो स्लॅन्ट हाईट म्हणजे कोणती, ही लेंथ. सो दॅट इज स्मॉल एल. स्मॉल एलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो सोल्युशन गिवन h इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. एक रेडियस आहे त्याला आपण R1 बोलू. लेट्स से R1 इज 14 आणि R2 आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, दिस इज R2. आता आपल्याला फाइंड करायची स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट हे सगळे फ्रस्टम ऑफ कोनचे फॉर्म्युले आपण कशाच्या रेफरन्सने लक्षात ठेवतो, कोनच्या फॉर्म्युलेच्या रेफरन्सने लक्षात ठेवतो. सो स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू h. कोनसाठी काय होतं, स्लॅन्ट हाईट म्हणजे ही लेंथ आणि ही असते h आणि ही असते r. सो l इज इक्वल टू √h² प्लस r². हा फॉर्म्युला आपल्याकडे होता. सो फ्रस्टम ऑफ कोनसाठी सुद्धा याच पद्धतीने फॉर्म्युला असणार आहे. l इज इक्वल टू √h² प्लस r². फक्त इथे रेडियस रिप्लेस होते, रेडियस चेंज होते. h ॲज इट इज h² प्लस रेडियससाठी आपण काय करतो, ज्या दोन रेडिय आहे त्यांची सबट्रॅक्शन करून त्याचा स्क्वेअर घेतो. आता इथे आपण R1 मोठी कन्सिडर केली 14 सेंटीमीटर. सो R1 मायनस R2 स्क्वेअर. ठीक आहे, दिस इज फॉर्म्युला फॉर स्लॅन्ट हाईट. सो l इज इक्वल टू √h, h इज 6 square plus 14 minus 6 square. 6 square 36, 14 minus 6 8. 8 square is 64. So that is equal to √100 and hence L is equal to 10 centimeter. L ची व्हॅल्यू आली 10 सेंटीमीटर. ठीक आहे, स्लॅन्ट हाईट तर मिळाली. फर्स्ट आपल्याला फाइंड करायचा कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया म्हणजे कोणता एरिया, हा जो कर्व पोर्शन दिसतो त्याचा सरफेस एरिया. कोणसाठी कर्व सरफेस एरिया काय असतो, पाय इंटू आर इंटू एल. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती. कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम ऑफ कोन, त्यासाठी सुद्धा आपल्याला पाय लागणार आहे, एल लागणार आहे. फक्त रेडियस आपली रिप्लेस होते. रेडियस कशाने रिप्लेस होते, रेडियस आपण रिप्लेस करतो R1 प्लस R2 ने. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला सांगितले. सो 3.14 मल्टिप्लाइड बाय एल, एल इज 10 मल्टिप्लाइड बाय R1 प्लस R2 म्हणजे 14 प्लस 6. सो 3.14 इंटू 10 इंटू 14 प्लस 6 20. सो 3.14 इंटू 200. So 314 into 2, 628. कर्व सरफेस एरिया, सरफेस एरिया आहे त्यामुळे युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, फर्स्ट पार्ट झाला. सेकंड इज टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम ऑफ कोन आपण काय म्हणतो, टोटल सरफेस एरिया म्हणजे कोणता एरिया, हा जो कर्व पोर्शन दिसतो त्याचा एरिया प्लस टॉपला जो सर्कल आहे तो आणि बॉटमला जो किंवा बेसला जो सर्कल आहे त्याचा एरिया. सो टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया. आपण ऑलरेडी कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट केला आहे त्यामुळे आपण अगेन हा फॉर्म्युला इथे लिहिणार नाही, जस्ट CSE लिहिणार. कर्व सरफेस एरिया प्लस सर्कलचा एरिया, फर्स्ट सर्कलचा एरिया पाय R1 स्क्वेअर, सेकंड सर्कलचा एरिया पाय R2 स्क्वेअर. कर्व सरफेस एरिया 628 आपल्याला ऑलरेडी मिळाला आहे, व्हॅल्यू आपण ॲज इट इज घेणार. इथे आपण काय करू शकतो, पाय कॉमन घेऊ शकतो. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर, R1 14 R2 6, 14 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 628 प्लस पायची व्हॅल्यू 3.14 सांगितली आहे. 14 स्क्वेअर 196 आणि 6 स्क्वेअर 36. 628 plus 3.14 multiplied by 196 plus 36 232. So 628 plus 3.14 into 232. Seven to 848. 1 2 1 2. So that is equal to यांची addition 7
28.48 प्लस 628 1356.48 1356.48 टोटल सरफेस एरिया आहे, त्यामुळे युनिट सुद्धा असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. लास्ट पार्ट व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? कोनसाठी व्हॉल्यूम असतो 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच. याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला असणार 1/3 पाय इंटू एच. फक्त आर स्क्वेअर रिप्लेस होतो. आर स्क्वेअर कशाने रिप्लेस होतो? ज्यावेळेस व्हॉल्यूम असतो त्यावेळेस इथे 3 टर्म्स असतात. फर्स्ट इज R1 स्क्वेअर, सेकंड R2 स्क्वेअर आणि थर्ड टर्म असतं R1 इंटू R2. सो दिस इज द फॉर्म्युला 1/3 इंटू पाय एच. एच इज 6, R1 स्क्वेअर 14 स्क्वेअर, R2 स्क्वेअर 6 स्क्वेअर प्लस 14 इंटू 6. So that is equal to 2 pi inside bracket 14 square 196, 6 square 36 plus 84. So 2 pi ही सम असणार आहे 280 plus 36 316. So that is equal to 2 into 3.14 into 316. प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे आपल्याला. सो 316 इंटू 2 आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 314 ने. वन 198,448 आणि इथे ना पॉईंट. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू 1984.48. युनिट असणार आहे सेंटीमीटर क्यूब. थर्ड क्वेश्चन ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन स्टेटमेंट: द सर्कमफरन्सेस ऑफ सर्क्युलर फेसेस ऑफ फ्रस्टम आर 132 सेंटीमीटर and 88 सेंटीमीटर and its height is 24 सेंटीमीटर. टू फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला एक फ्रस्टम ऑफ कोनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर या केसमध्ये आपल्याला हाईट दिलेली आहे 24 सेंटीमीटर. जनरली आतापर्यंत काय दिलं होतं आपल्याला? टॉप आणि बॉटम किंवा टॉप आणि बेसच्या रेडियसची व्हॅल्यू दिलेली असायची. इथे आपल्याला रेडियसची व्हॅल्यू दिलेली नाही, बट इन्स्टेड ऑफ रेडियस वी हॅव गिव्हन व्हॅल्यू ऑफ सर्कमफरन्सेस. तर हा जो वरचा सर्कल आहे याचा सर्कमफरन्स काय आणि हा जो लहान सर्कल आहे याचा सर्कमफरन्स काय ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आणि त्याचा यूज करून आपल्याला फाइंड करायचा कर्व्ड सरफेस एरिया फ्रस्टम ऑफ कोन. आणि त्यासाठी या सगळ्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे, समजलं काय काय इन्फॉर्मेशन आहे? फ्रस्टम ऑफ कोन हाईट दिलेली आहे, रेडियसची व्हॅल्यू नाही आहे, बट आपल्याकडे सर्कमफरन्सेसची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. सर्कमफरन्सची व्हॅल्यू दिलेली आहे तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे टॉप आणि बॉटमला काय आहे? सर्कल. सर्कलचं सर्कमफरन्स म्हणजे काय असतो? 2 पाय इंटू आर. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे आपण रेडियस फाइंड करू शकतो. फर्स्ट सर्कलची रेडियस फाइंड करू शकतो, सेकंड सर्कलची रेडियस फाइंड करू शकतो. म्हणजे R1 आणि R2ची व्हॅल्यू आपल्याला या कंडिशन मिळणार आहे. सर्कमफरन्सच्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या त्यावरून R1 आणि R2ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर एचची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली आहे. हाईट एल आपण फाइंड करू शकतो. एलचा सुद्धा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन काय असतो? पाय इंटू आर इंटू एल. यामध्ये ज्यावेळेस आपण फ्रस्टम ऑफ कोन कन्सिडर करतो फक्त रेडियस मॉडिफाय होते, त्यामुळे पाय इंटू एल मल्टिप्लाइड बाय रेडियस आपण R1 प्लस R2 ने रिप्लेस करतो. सो यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या, त्यावरून आपल्याला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, समजलं? सो सोल्युशन: सर्कमफरन्स 1, पहिली सर्कमफरन्स दिलेली 132. सो सर्कमफरन्स 1 इज इक्वल टू 132. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला असतो 2 पाय इंटू रेडियस. 2 पाय इंटू R1 इज इक्वल टू 132. पहिल्या सर्कलसाठी किंवा पहिल्या सर्क्युलर बेससाठी आपण रेडियस R1 कन्सिडर केली. ठीक आहे, सो 2 पाय R1 इज इक्वल टू 132. इथे रिझन देऊ आपण. सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर. ठीक आहे, याला जर मी मॉडिफाय केलं R1 इज इक्वल टू 132 अपॉन 2 पाय. पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायला सांगितले. सो ही व्हॅल्यू काय असणार आहे? 123 अपॉन 2 पाय. पाय म्हणजे 22/7. सो दॅट इज इक्वल टू 123 अपॉन 2 इंटू 22 इंटू 7. ठीक आहे, ही व्हॅल्यू आहे 132. सो डिव्हिजन जर आपण केली 6, 3. सो 3 इंटू 7 21 सेंटीमीटर रेडियस आहे, त्यामुळे युनिट असणार 21 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने सेकंड सर्कमफरन्स दिलेले 88.
सो 2πr2 इज इक्वल टू 88. आपण असं कन्सिडर केलं सेकंड बेससाठी किंवा सेकंड सर्कलसाठी रेडियस आहे r2. सो r2 इक्वल टू 88 अपॉन 2π. 88 अपॉन 2π म्हणजे 88 अपॉन 2 इंटू पाय. पाय इज 22/7. सो दॅट इज इक्वल टू 88 इंटू 7 अपॉन 2 इंटू 22. ठीक आहे. 7 आपण वर न्यूमरेटरला पाठवला. 2 इंटू 7 14. सो सेकंड सर्कलसाठी रेडियस मिळाली 14 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर आपल्याला कर्व सरफेस एरिया फाइंड करायचं म्हणजे आपल्याला स्लॅन्ट हाईट लागणार म्हणून सगळ्यात आधी स्लॅन्ट हाईट कॅल्क्युलेट करावं लागेल. फॉर्म्युला L इक्वल टू √h² प्लस r1 मायनस r2 स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू काय असणार आहे √h. h इज 24. r1 मायनस r2. r1 आहे 21 आणि r2 आहे 14 याचा स्क्वेअर. 24 स्क्वेअर 576 प्लस 7 स्क्वेअर 49. सम येणार 625. √625 म्हणजेच काय 25. सो एलची व्हॅल्यू काय आली 25. हाईट आहे स्लॅन्ट आहे युनिट असणार आहे सेंटीमीटर. सो एल इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. नाव लास्ट पार्ट आपल्याला फाइंड करायचा कर्व सरफेस एरिया. फॉर्म्युला इज पाय इंटू एल मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेटमध्ये असतं r1 प्लस r2. सो ही व्हॅल्यू काय असणार आहे पाय. पाय आपला 22/7 सांगितलं आहे. त्यानंतर r1 प्लस r2 म्हणजे r1 इज 24 r2 इज 14 multiplied by L is 25. So that is equal to 22/7 into 35 into 25. 22 into 5 110 multiplied by 25. Product जर घेतला 25 into 11 2750. कर्व सरफेस एरिया आहे त्यामुळे युनिट असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर.